मीना, अर्चना आणि सीमा 3 बहिणी होत्या. मीना आणि अर्चनाचं लग्न झालं होतं. त्या दोघींना त्यांच्या नशिबाप्रमाणे वेगवेगळे सासर मिळाले. मीनाचं लग्न एका मध्यमवर्गीय कुटुंबात झालं, तर अर्चनाचं लग्न एका मोठ्या व्यापाऱ्याच्या मुलासोबत झालं होतं. त्या दोघीसुद्धा त्यांच्या माहेरी त्यांच्या लहान बहिणीच्या लग्नाला आल्या होत्या. मीना अर्चनाला बाजारात खरेदीसाठी घेऊन गेली होती. तिथे तिने तिच्या मुलांसाठी कपडे खरेदी केले. कपडे खरेदी करताना मीनाने अर्चनाला विचारले, अर्चू, तुझ्याकडे 1000-2000 रुपये आहेत का? मला पाहिजे होते. मी घरी गेल्यावर तुला देते. मला बंटीसाठी अजून एक ड्रेस घ्यायचा आहे. पण नेमके माझ्याकडचे सगळे पैसे आधीच शॉपिंगमध्ये खर्च झाले. अर्चना म्हणाली, नाही ग ताई, मी सुद्धा जास्ती पैसे सोबत आणलेच नाहीत. आणि तसेही तू बंटीसाठी 2-3 ड्रेस घेतले आहेतच, मग अजून कशाला घेत आहेस? हे ऐकून मीना म्हणाली, छान वाटला तो ड्रेस म्हणून घ्यायचा आहे. आणि मुलांसाठी एवढा विचार थोडेच करायचा असतो की 3 ड्रेस घेतलेत, आता 4था कशाला? चल असो, परत कधीतरी येऊन घेईन. मीनाला तो ड्रेस खूप आवडला होता, पण आता ती घेऊ शकत नव्हती, म्हणून तिला थोडं वाईट वाटलं. घरी जाताना वाटेत मीना विचार करू लागली की उगीच अर्चूला पैसे मागितले. तिला तर माहीत होतं की अर्चना 1 रुपयाही इकडे तिकडे करत नाही. जरी ती म्हणाली होती की तिच्याकडे पैसे नाहीत आत्ता, पण ती खोटं बोलत होती. कारण तिला माहीत होतं की जर आत्ता बंटीच्या ड्रेससाठी पैसे दिले तर ते माघारी घेऊ शकत नाही. आजपर्यंत तर कधीच काही घेऊन दिलं नाही माझ्या बंटीला. मोठ्या घरातली सून आहे म्हणून काय झालं? जेव्हापासून अर्चनाचं लग्न झालं तेव्हापासून जी अर्चना भरपूर पैसे खर्च करायची, तीच अर्चना आता 1-1 रुपया वाचवायला लागली आहे. कधी काळी पार्टीसाठी 500-1000 रुपये उडवणारी अर्चना आता 100 रुपयाचा देखील हिशोब ठेवायला लागली आहे. मीनाला अर्चनाचा हा बदललेला स्वभाव काही समजला नाही. मीना तिला म्हणाली, काय अर्चू, मोठ्या घरातली सून काय झालीस? तू तर कंजूसपणा देखील शिकलीस. अगं, कधी खर्च पण करत जा, म्हणजे आम्हाला देखील वाटेल की श्रीमंत घरातली सून आहे आमची बहीण. हे ऐकून अर्चना काही बोलायच्या किंवा उत्तर देण्यापेक्षा हसून वेळ मारून द्यायची. 2 दिवसावर घरात लग्न होतं. मीना आपल्या लहान बहिणीला म्हणजेच नवरीला कानातली सोन्याची फुलं, नवरीसाठी एक सुंदर साडी आणि आपल्या भावासाठी कपडे घेऊन आली होती. अर्चना लग्नाच्या 1 दिवस आधीच आली होती, म्हणून मग मीनाने तिला विचारले, काय काय आणलेस, एकदा दाखव तरी. सगळ्यात लहान बहीण आहे आपली. तसे बघायला गेलं तर मी तुझी बरोबरी नाही करू शकत, पण मला काही समजलं नसेल तर कमीत कमी तुझं बघून समजेल तरी मला. अर्चनाने सहजपणे तिचा बॉक्स उघडला. त्यातून एक बॅग काढली. त्यात बांगड्यांचा डब्बा, साडी आणि एक मेकअप बॉक्स होता. मीना तिला म्हणाली, अजून दुसरा बॉक्स काढ की. अर्चना थोडी उदास होत म्हणाली की एवढंच आहे ताई. मीना हसत म्हणाली, बरं, मला माहीत आहे, सरप्राईज आहे ना. नवरी आणि बाकी सगळ्यांचे कपडे लपवून ठेवले आहेत ना. आणि काल जेव्हा मी बंटीसाठी कपडे घेत होती तेव्हा तू त्या सोनाराच्या दुकानात काय घ्यायला गेली होतीस? सगळं लपवायला लागलीस माझ्यापासून. मोठ्या घरची सून झालीस ना आता, मग काय मोठी बहीण सुद्धा तुला आता छोटीच वाटणार. अर्चना ओरडतच म्हणाली, बस कर ताई, आता मला ऐकवलं जात नाही. अचानक अर्चना ओरडली आणि मीना आश्चर्याने तिच्याकडे बघत बसली. अर्चना रडत म्हणाली, सगळेजण मला बोलतात, सगळ्यांना वाटतं मी कंजूस बनली आहे, पायी जोडू लागली आहे, सासरची बनली आहे आणि अजून बरंच काही. पण कोणी माझी स्थिती माझ्या आतमध्ये डोकावून पाहिलं आहे का की काय काय चाललंय? हो, करोडपती आहेत माझे सासरचे, पण व्यापारासारखाच घरात देखील 1-1 रुपयाचा हिशोब असतो. मी जेव्हा माहेरी येते तेव्हा पैसे मला अगदी मोजून दिले जातात आणि पुन्हा त्याचा हिशोबसुद्धा घेतला जातो. सुरुवातीला 1-2दा दिलेले सगळे पैसे मी खर्च केले तर माझी आणि माझ्या माहेरची सगळ्यांनी चेष्टा उडवली. गरीब आहेत ना, मग दिले असतील माहेरच्यांना. तेव्हापासून ते मला जेवढे पैसे देतात तेवढे त्यांना परत करते आणि जे पैसे माझे स्वतःचे असतात आणि आई देते तेच पैसे मी खर्च करते. मीना म्हणाली, तू एवढं सगळं का सहन करतेस मग? तुझ्या नवऱ्याला का सांगत नाहीस? अर्चना म्हणाली, ताई, माझा नवरा त्याच्या फॅमिलीपेक्षा वेगळा नाही. त्यांना वाटतं बायका पैसे उडवत असतात. हा जो बॉक्स मी आणला आहे आपल्या बहिणीला देण्यासाठी, तो त्यांनीच तेवढा दिला आहे. मी त्यांना म्हणाले सुद्धा होते की आमच्याकडे लग्नात बहिणीला सोन्याचे दागिने देतात,
भले लहान असला तरी चालेल. तर माझी सासू म्हणाली, आता तर लग्नच होत आहे, मग मूलबाळ होतील, काही ना काही तर चालूच राहणार. एकदम सगळं एकदाच देणार का मग? मीना तिला विचारत म्हणाली, मग तू काल त्या सोनाराच्या दुकानात? तिचं बोलणं पूर्ण होऊ न देता अर्चना म्हणाली, ताई, माझ्या कानातली एक जोडी इथेच होती, म्हणून मग मी विचार केला की त्यांना बदलून दुसरं घेईन, पण खूप महाग पडत होतं, म्हणून मग त्यांनाच पॉलिश करायला देऊन आली. अर्चनाला एक एक शब्द बोलताना भरून येत होतं. मीना म्हणाली, पण मग हे असं कुठपर्यंत चालणार अर्चू? तुझ्या नवऱ्याला सासरचं कर्तव्यसुद्धा पार पाडावे लागणारच ना. हेच बघ आता, तुझ्या जिजूला मोजकाच पगार आहे, तरीसुद्धा मला कधी खर्च करण्यासाठी अडवत नाहीत, कारण त्यांना स्वतःला चांगलं माहीत आहे की मी फालतू खर्च करणार नाही, पण आवश्यक असेल तिथे खर्च करावाच लागतो. तुझा नवरा आणि तुझ्या सासरचे लोक जर समजत नसतील तर तुला त्यांना समजावून सांगावे लागेल. अर्चना म्हणाली, तुझं बरोबर आहे ताई. म्हणूनच तर म्हणतात ना की आपल्या बरोबरीवाल्यांशीच नाती जोडावीत. पण हो, या बाबतीत माझ्या नवऱ्याला चांगलंच समजावून आली आहे. जर मला खर्च करण्यासाठी पैसे नाही देऊ शकत तर मग मला कमवायची परवानगी द्या, म्हणजे मग प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर मला हात पसरायची गरज नाही, आणि प्रत्येक लहान मोठी गोष्ट सगळ्यांना सांगितलीच पाहिजे हे काही आवश्यक नाही. माझ्या सासरचे लोक जे विचार करतात त्यांना करू दे, पण माझ्या नवऱ्याला तर त्याच्या बायकोच्या भावना समजल्या पाहिजेत ना. जर ही गोष्ट त्यांनी मान्य नाही केली तर मग मी बाहेर कमवायला जाणार. मीना म्हणाली, हे खूप चांगलं केलंस तू. असल्या नवऱ्याला असंच समजावलं पाहिजे. तेवढ्यात कुणीतरी येऊन अर्चनाला सांगितलं, ताई, तुला कधीपासून शोधतोय, धाकटे जिजू आलेत. अर्चना धावत गेली आणि तिने बघितलं तर तिचा नवरा एक मोठी बॅग घेऊन दारात उभा होता. मग त्यांना आत घेण्यात आलं आणि त्यांच्यासाठी चहापाणी घेऊन आले. मीनाने त्यांचं स्वागत केलं आणि मग त्या दोघांना एकत्र ठेवून ती तिथून निघून गेली. अर्चनाचा नवरा तिला म्हणाला, अजून रुसून आहेस का माझ्यावर? अर्चना म्हणाली, तुम्ही श्रीमंत लोक, काय मला रुसण्यावर सुद्धा बंदी आणणार का? नवरा म्हणाला, बर, राग सोड आता, आणि हे बघ बॅगेत काय काय आणलंय. असे म्हणत तो बॅगेतून एक एक करून सामान बाहेर काढू लागला. त्यात अर्चनाच्या घरातल्यांसाठी सुंदर सुंदर कपडे होते, बंटी, मीना आणि तिच्या नवऱ्यासाठी सुद्धा. त्यात एक ज्वेलरी बॉक्स होता, ज्यात एक सुंदर सोन्याचा सेट होता. तो सेट अर्चनाला दाखवत तो तिला म्हणाला, हे तुझ्या लहान बहिणीसाठी, म्हणजेच नवरीसाठी, आणि हे माझ्या नवरीसाठी. असे म्हणत त्याने तिच्या बोटात एक अंगठी घातली. अर्चना रागात म्हणाली, तुम्हाला काय वाटतंय, हे सगळं करून तुम्ही मला नोकरी करण्यापासून थांबवाल? त्या धमकीमुळेच हे सगळं घेऊन आलात ना तुम्ही? तिचा नवरा म्हणाला, असं अजिबात नाही. कधी कधी काही गोष्टींची जाणीव करून दिल्यावर त्या समजतात. तू तर तिथून निघून आलीस, पण मी मात्र तिथे विचार करत राहिलो. माझी शिकलेली बायको स्वतःचं करिअर सोडून माझ्या घरातल्यांची सेवा करते, तर मग माझं सुद्धा कर्तव्य आहे की मी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करावी. याचा असा अर्थ लावू नकोस की मी तुला संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्यता देईन. तुला जे योग्य वाटेल ते तू कर. मी तुला प्रत्येक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतो. माझ्या घरातल्यांची समजूत मी काढीन. आपल्या नवऱ्याचे हे सगळं बोलणं ऐकून अर्चनाला खूप आनंद झाला आणि तिने आनंदाने त्याला मिठी मारली. त्यानंतर ते दोघे अर्चनाच्या लहान बहिणीच्या लग्नातले बाकीचे विधी करण्यासाठी बाहेर अंगणात आले. अर्चनाचा तो आनंदाने खुललेला चेहरा बघून मीनाने अंदाज बांधला की आता त्या दोघांच्यात सगळं काही ठीक झालं आहे.